जय मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे पोलीस भरतीची नेमकी प्रोसेस कशी असते। आता जे पोलीस भरती करत आहेत त्यांना तर माहितीच आहे की पोलीस भरतीची प्रोसेस नेमकी कशी असते, पण जे नवीन या क्षेत्रात आलेले आहेत त्यांना पुरेपूर माहिती नसते की पोलीस भरतीची नेमकी प्रोसेस कशी होती, काय 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 प्रोसेस असते त्याची। तर ती आज आपण बघणार आहे। तर प्रथम आता सध्या पोलीस भरतीचे वातावरण बनलेले आहे, 15,000 जागांची भरती मंजूर झालेली आहे। तर त्याची प्रोसेस कशी असते तर ते बघू, लवकरच ऍड येणारच आहे। तर सर्वात आधी काय होते, फर्स्ट स्टेप बघू आपण। तर पहिली स्टेप म्हणजे जाहिरात येते। जाहिरात आल्यानंतर 8 ते 10 दिवसात अर्ज करण्याची प्रक्रिया चालू होत असते। अर्ज प्रक्रिया चालू झाल्यानंतर 1 महिना आपले अर्ज चालूच होत असतात। प्रत्येक जिल्हा म्हणजे जिल्हा पोलीस झाले, कारागृह झाले, आणखी एसआरपीएफ वगैरे सर्व काही अशा जागा निघत असतात आपल्या। तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की एकाच दिवशी पूर्णच्या पूर्ण पेपर असतात। पूर्णचा पूर्ण एकाच दिवशी पेपर असतो, म्हणजे बुलढाण्याचा एकाच दिवशी, वाशिमचा एकाच दिवशी, अकोल्याचा एकाच दिवशी, मुंबईचा पण एकाच दिवशी। तर आता आपण बघणार आहे की प्रोसेस नेमकी कशी असते। तर सर्वात अगोदर जाहिरात निघते, त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसात जे अर्ज करण्याची प्रक्रिया चालू होते। तर ती 1 महिना प्रक्रिया चालू राहते। नंतर आपल्याला 8 ते 15 दिवस आणखी त्यात वाढून भेटतात अर्ज करण्यासाठी। तर त्याच्यानंतर ते डेट संपल्यानंतर 15 ते 1 महिन्याच्या आत मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येतात। मैदानी चाचणी जेमतेम म्हणजे लहान जिल्हा असेल तर त्याची मैदानी चाचणी 8 दिवसात, 5 ते 8 दिवसात त्याची मैदानी चाचणी संपून जाते। नंतर जे मोठे जिल्हे असतात जसे की नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, तर यांची मैदानी चाचणी भरपूर दिवस चालते। तर छोट्या जिल्ह्यांचा विचार केल्यास तर 5 ते 8 दिवसात त्यांची मैदानी चाचणी कंप्लीट होत असते। तर यांची मैदानी चाचणी कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या याचा मैदानी चाचणीचा रिझल्ट, कट ऑफ म्हणजे आधी मार्क्स येतात, नंतर मार्क्स बघितले झाल्यानंतर कट ऑफ लागतो। कट ऑफ लागल्यानंतर पूर्ण म्हणजे परीक्षेसाठी कोण पात्र आहे तर त्याचा कट ऑफ लागतो, मैदानी चाचणीचा कट ऑफ लागतो। त्याच्यानंतर आपले पूर्णचा पूर्ण महाराष्ट्राचा पेपर एकच दिवस असल्यामुळे आपल्याला मुंबईसाठी पण आता समजा अकोला लहान जिल्हा आहे, वाशिम लहान जिल्हा आहे, तर अशा जिल्ह्यांना पण मुंबईच्या पेपरसाठी आपल्याला थांबावं लागते। मुंबईच्या पेपरसाठी पण आपल्याला थांबावं लागते। तर त्याच्यामुळे या छोट्या जिल्ह्यांमध्ये ज्यांनी फॉर्म टाकले त्यांना असे बेनिफिट याचे मिळू शकतात। तर त्याच्यानंतर आता सगळं जर मुंबईची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसानंतर त्यांचा पण कट ऑफ लागून जातो, मुंबईचा पेपरासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा। तर ते झाल्यानंतर आपले परीक्षेची तारीख डिक्लेअर होत असते। परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर, परीक्षा संपल्यानंतर जेमतेम काही म्हणजे 2-3 दिवसातच समजा मार्क्स आपल्याला समजून जातात, 2-3 दिवसातच। तर नेमके मार्क्स किती आहेत ते आपल्याला आपल्या पुढे समोर येऊन जात असतात। तर मार्क किती आहे ते वगैरे, तर ते झाल्यानंतर मार्क्स आल्यानंतर 5 ते 6 नाही म्हटलं जाणार, त्याच्यापेक्षाही कमी कालावधीसाठी आपल्याला त्या मार्क्सवरती काही आक्षेप आहेत काय त्याच्यासाठी आपल्याला वेळ दिला जातो। त्यानंतर तात्पुरती पूर्णची पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मैदानी चाचणी प्लस परीक्षेचे मार्क असे दोघे मिळून, प्लस परीक्षेचे आपले लेखी परीक्षेचे मार्क असे दोघे मिळून एक कट ऑफ लागत असते। तर त्याला तात्पुरती निवड यादी म्हणतो। त्याच्यानंतर ज्यांची निवड झालेली आहे त्यांना डॉक्युमेंट्ससाठी बोलवलं जातं। डॉक्युमेंट्स झाल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंटसाठी बोलवलं जातं। डॉक्युमेंट्स झाल्यानंतर काही दिवसांनी, 15 ते 20 दिवसांनी आपल्याला मेडिकलसाठी बोलवलं जातं। प्रत्येक जिल्ह्याचं आता समजा कोणत्या जिल्ह्यात लवकर बोलवतात, कोणत्या जिल्ह्यात लेट बोलवतात, तर ते जिल्ह्यावर डिपेंड असतं। मात्र परीक्षा ही एकाच दिवशी होत असते। म्हणजे मागील 2 भरत्या बघितल्या तर परीक्षा ही एकाच दिवशी होत असते, लेखी परीक्षा। मैदानी चाचणी जरी वेगवेगळ्या दिवशी राहिली तरी पेपर हा एकाच दिवशी होत असतो। आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात आपल्याला मेडिकलला बोलवलं जातं। मेडिकलला बोलवलं झाल्यानंतर पूर्णची पूर्ण एक फायनल लिस्ट येत असते। फायनल लिस्ट आल्यानंतर पूर्णच्या पूर्ण ज्यांची निवड झालेली आहे त्यांना, म्हणजे आता काही लहान जिल्हा असो की लहान जिल्ह्याला लवकर बोलवतात जॉईनिंग। आता प्रत्येक जिल्ह्याची पेपर मात्र एकाच दिवशी असतो, मात्र जॉईनिंग ही
त्या जिल्ह्यावर डिपेंड करते, कोणता जिल्हा लवकर बोलवतो, कोणता जिल्हा लेट बोलवतो. आता मुंबईसारख्या जिल्ह्यात खूप लेट बोलवतात, जे की लहान जिल्ह्याचे आणि मुंबईची जॉईनिंग लेटरमध्ये जेमतेम 2 ते 4 महिन्याचाही फरक असू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र